काका नमस्कार. आता या ठिकाणी आपण उद्यानात आलेलो आहे. तर या ठिकाणी आपल्याला म्हणजे अडचण का होती सगळ्या नागरिकांना? हां, आमच्यासारखे वयस्कर माणसं या ठिकाणी ट्रॅकिंग करता फिरतो. त्या ट्रॅकिंगमध्ये मोटरसायकलवाले येतात, त्याच्यानंतर लहान मुलं गाड्या सायकली घेऊन येतात. त्याच्यामुळे कोणालाही धक्का लागून पडण्याची किंवा याची इजा होऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी हे जे मोठे 2 गेट आहे, याच्यातला एक गेट लहान आहे. त्या लहान गेटमध्ये अजून लहान लावायचं की जेणेकरून मध्ये कोणत्याही प्रकारची गाडी किंवा जनावरं हे येणार नाहीत. तसंच तिकडच्या बाजूलाही गेट आहे. त्या गेटमध्येही त्यांनी तशी व्यवस्था करावी अशी आम्हाला विनंती आहे. आता या ठिकाणी पहिलेसुद्धा गोळाफेक वगैरे चालू होते, हो, पण आता सध्या वापस या ठिकाणी गोळाफेक चालू होते. तर या संदर्भात आपण काय बोलणार? या संदर्भामध्ये या ठिकाणी हे गार्डन जे आहे ते वयस्कर माणसाकरता, लहान मुलांकरता याच्याकरता आहे. इतर ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी काही जरूर नाही. जसे काही गोळाफेक म्हणा किंवा क्रिकेट म्हणा हे खेळतात, हे चुकीचं आहे. नाही, क्रिकेट चलून म्हणा, नाही तरी असू द्या, जरी क्रिकेट असला तरी बॉल लागू शकतो. क्रिकेट नाही बॉल लागू शकतो हे आपलं मान्य आहे. बॉलाच्या प्रकारामध्ये हा वैशिष्ट्य वेगळा, गोळाफेकमध्ये त्याचं वजन जास्त. हां, आणि आता मग लहान मुलांनी जायचं कुठे? लहान मुलांकरता क्रिकेट खेळण्यासाठी इतर ठिकाणी तुम्ही त्याची व्यवस्था किंवा ॲक्टिव्हिटी करू शकतात महानगरपालिकावाले. नगरपालिकेला आपण आश्वासन दिलेलं आहे का नगरपालिकेनं तुम्हाला आश्वासन दिलं? नाही, नगरपालिकेनं आम्हाला अजून आश्वासन वगैरे काही दिलं मग माजी नगरसेवक असू किंवा आता येणारे नगरसेवक असू, हां त्यांच्यासाठी आपण काय बोलणार? हां, आजीचा काय प्रश्न आहे. जो बी येईल नगरसेवक येईल. आता आपण बोलतायत पुढचा नगरसेवक जो बी नाही आपण आता नाही आता आपण बोलतायत आपल्या घरी पण नातवंडे असतील, आपल्या मुलांचे मुलं असतील, खेळणार कुठे? त्याकरता व्यवस्था महानगरपालिका वेगळी करावी. ह्या मग हे ठिकाणी उद्यान कशासाठी? उद्यान खेळण्याकरता नाही आहे. मग कशासाठी? नाही, गोळाफेक करण्यासाठी. उद्यानच असतं. आता मला हे सांगा की महानगरपालिकेवाल्यांनी सिद्धार्थ उद्यान केलेलं आहे. हे सिद्धार्थ गार्डन नव्हे. गार्डन मग हे गार्डनच आहे ना. हे सिद्धार्थ गार्डन नव्हे. ते ते प्राणी संग्रहालय पण आहे, त्या ठिकाणी पण खेळणे आहे. जे गार्डन मोकळं आहे त्या गार्डन मध्ये क्रिकेट खेळता का? हो, भरपूर जण खेळतात सर. तिथे हो, बेस्टिंग वगैरे पण खेळतात. भरपूर ठिकाणी तुम्ही बघू शकता, माझ्याकडे व्हिडिओ पण आहे. मला असेल तर ॲक्टिव्हिटी मग काही प्रश्न नाही. लहान मुली ते खेळू शकत नाही, चौकामध्ये खेळू शकत नाही, मग खेळणार कुठे तेव्हा सांगा. नाही, खेळण्याची पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे आपलं असं म्हणणं आहे. बाकी आपलं नाव? विजय रघुनाथ वाणी.